आपली शेजारच्या रूम मध्ये झोपले होते आणि मग जेव्हा हुक लाईन आली त्याची मराठमोळी, तू रेकॉर्डिंग मध्ये आली आहेस, मी म्हटलं की बॉस काही झालं तरी गाणं हिट आहे, तू लक्षात ठेव गाणं हिट आहे. बनवायची हाय मला लाडाची घरवाडी, मराठमोळा थोडासा साधा भोळा. अशी तुम्ही जे म्हणालात ना की रात्री लेट पाठवलं गाणं, जेव्हा स्क्रॅच रेकॉर्ड करत होता, मला आठवतं साधारण 1:30-2 वाजले होते रात्रीचे आणि मी खूप झोपेला आले होते आणि मी त्याला म्हणत होते की नको ना आता, उद्या सकाळी उठून कर गाणं, कुठे आता. तर तो असा की नाही नाही मला हे करायचंय, काहीतरी वेगळं गाणं आहे. म्हणलं ओके ठीक आहे. मी आपली शेजारच्या रूम मध्ये झोपले होते आणि मग जेव्हा हुक लाईन आली त्याची मराठमोळी ना 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 ना, मी त्या बरोबर पार्टला लिटरली हा रेकॉर्ड करत होता आणि मी डिरेक्टली असं जाऊन दरवाजा उघडला. म्हणलं कोणाचं गाणं आहे, काय आहे. तो असा होता की प्रशांत नागटीचं गाणं आहे, तू रेकॉर्डिंग मध्ये आली आहेस. मी म्हटलं की बॉस काही झालं तरी गाणं हिट आहे, तू लक्षात ठेव गाणं हिट आहे. मी लिटरली झोपायच्या तयारीत होते, पण मला जेव्हा ती हुक आली ना, मी ऍक्च्युली हुक झाले त्या हुक लाईनला आणि खूप मजा आली यार. ते जेव्हा तो गात होता तेव्हाच मी साईडला बसून जरा वेळ ऐकलं, थोडीशी डान्स केला त्याच्यावरती, कारण की स्क्रॅच मध्ये थोडासा पार्ट होता ना रिदमचा. सो मला मजा आली आणि आज मिक्स ऐकल्यानंतर तर क्या बात आहे. केवळ तू पण मजा केली आहे. मजा केली आहे, खूप छान झालंय आणि सगळ्यांची एनर्जी मॅच होतीये, कमिंग तोडीच तोड होत आहे सगळं, एक नंबर. आणि हे सगळं बघून आपल्याला एक लक्षात आलं असेल की एका आर्टिस्ट डेडिकेशन किती असतं, की खऱ्या अर्थाने वेळ किती झालेली असो, आपल्याला कोणीही बोलवत असो, पण कला म्हणजे कला असते आणि आपल्याला ते करायचंय म्हणजे एकदा ठरवलं की ठरवलं. स्वतः हे तर मिक्स ऐकायचंय. मी आय थिंक तुझं गाणं आहे ना, आणि केवल आय थिंक मी तेव्हापासनं सोनाची आणि केवलची फॅन आहे आणि मला खूप आवडतो तुमचा आवाज आणि ऑल प्रोडक्शन अँड एव्हरीथिंग. हो, आम्ही येतानाच खरं तर बोलत होतो की क्वीन कम हिअर, प्लीज कम हिअर. सोनाचा आवाज प्रत्येक ठिकाणी इतका मस्त जातो, मला खूप आवडतो तिचा आवाज. सो एकदा जोरदार टाळ्या सोनालीसाठी सुद्धा झाला पाहिजे. खूप खूप मोठी होया. ओळखीचे लोक टाळ्या कमी वाजवतात असं मी ऐकलं. सो एकदा टाळ्यांचा आवाज ना असा इथून बाहेर पूर्ण सगळीकडे पर्यंत असा ग्रेट. सो 2 लाईन्स एकदा प्लीज. अरे ठीक आहे. Okay, 1, 2, clap your hands. दिल मिलाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वाईफ कुणाशी जोडीदार भेटत नाही, लाखात एक अशी जणू कुणी सुंदरी, माझ्या दिलाची राणी स्वप्नातील हुरपरी, बनवायची हाय मला लाडाची घरवाडी. मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक वर्ग पाहिजे हा दिलवाना. मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक वर्ग पाहिजे हा दिलवाना. थँक्यू. बरं रोहित. ओहो 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 यारा 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 फ्रेंड
फ्रेंडशिपचा खेळ सारा येडे चाळे कधी उन्हाळ मस्ती जरी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरसतील फुलतील फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशास खिडकी तरी कधी कोणाला गेम खडके यार सो छोरा या गोरी लडकी दिलात हक्काची जागा ओहो ओहो एकदा जोरदार टाळ्या रोहित साठी झाल्या पाहिजे. आणि गाण्यात आता ज्यांनी